श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुतिभिस्तवैः वेदैस्तामतक्रमोपनिषदर्गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनां यस्यासुरभिः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। राजा राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण नवनीरदसम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी नवल विनोद बिहारी जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल गोपाल संकट हारी
विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम शरणागत करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राम हो जय राम पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा राम हो जय नाथा हो दीनानाथ नाथा नाथा हो दीनानाथ नाथा नाथा हो नाथा राहो माता तुझी जय चरणी राहो माता बंधु हो बंधु हो दीनबंधु 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 रे दीनबंधु रामदास म्हणे कृपा सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू राम हो जय कृष्ण राम राम रे राम राम
राघोबा रे राघोबा रे कृष्ण राम राम रे राम 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 रे राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गो माता की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा अनन्य शरण रिघा हरिला तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा अनंत करे वर द्याया भक्ता अनंत करे वर द्याया भक्ता अनंत करे वर द्याया भक्ता भक्ता पाशी नित्य उभा हरिहा अनन्य शरण रिघा हरिला अनन्य कासधरा विश्वास याची कासधरा विश्वास याची कासधरा कासधरा विश्वास याची देणार नाही दगा हरिहा देणार नाही दगा हरिहा मानव देही साधन है करी मानव देही साधन है करी मानव देही साधन है आ
गप पद धनी गपदनि सा निद निद पग पग सा सा ग ग ग गप गप प प प गप पद धनि द गपदनि र सा 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 मानव दहि साधन मानव दहि साधन है करी एका जनार्दनी गा हरिला एका जनार्दनी गा अनन्य शरणरी गा अनन्य शरणरी गा हरिला अनन्य शरणरी गा शरणरी गा शरणरी गा तेषां नित्याभियुक्तानां आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदानां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदानां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि राजाधिराज रामचंद्र महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय। आजच्या कीर्तनाच्या निरूपणाकरता सेवेकरता अभंग घेतलाय आपल्या सर्वांना सुपरिचित असणारा शांतीब्रह्म असा ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो असे पैठण क्षेत्राचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज। असं म्हटलं जातं की भक्त आपल्या मनातील इच्छा परिपूर्ण करण्यासाठी म्हणून भगवंताकडे जातो आणि आपापल्या इच्छा आपापल्या मनोकामना पूर्ण करून घेतो, परंतु नाथांच्या बाबतीत नेमकं उलटं झालं। म्हणून असं म्हणतात की नाथांच्या घराची उलटी खूण लागली पाण्याला तहान। आपल्याला तहान लागली काय पण पाणी पिण्यासाठी म्हणून जातो, तहान भागवण्यासाठी पाणी पितो। इथे मात्र उलट घडलं। या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भक्तीचं एवढं कर्ज झालं भगवंताच्या डोक्यावरती की ते ऋण फेडण्यासाठी साक्षात भगवान गोपालकृष्ण श्रीखंडाच्या रूपाने नाथांच्या वाड्यामध्ये एक नव्हे दोन नव्हे तब्बल 12 वर्षे येऊन राहिले आणि आपलं कोड कौतुक कोणाकडून पुरवून घ्यावं तर अशा महावैष्णवाकडून पुरवून घ्यावं। आणि मग नाथांचं प्रवचन चाललेलं असताना कीर्तन चाललेलं असताना साक्षात तिथे श्रीखंड तर आहेच, परंतु भगवान दत्तात्रय महाराजांचं दर्शन 2 वेळा नाथांना झालं। जनार्दन स्वामींच्या कृपेने ते दत्त महाराज देखील त्यांच्या प्रवचनामध्ये पुढे यायचे आणि मग नाथांना थोडंसं अवघड व्हायचं, ते विनंती करायचे की बाबांनो तुम्ही जा, तुम्ही इथे असल्यामुळे माझं या प्रवचनामध्ये लक्ष लागणार नाही। त्याच्यावरती उत्तर देतात भगवंत, वैष्णवा घरी देव सुखावला न जाय दवडोनी बाहेरी घातला, देव म्हणे माझे पुरतसे गोड संगती गोड या वैष्णवाची। अशा सद्भक्ताची अशा महावैष्णवाची संगती मला गोड वाटते म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो। आमची तहान भागवायला मी कुठे जायचं असं भगवंत विचारतायत। ती तहान भागवण्यासाठी, ते कर्ज चुकवण्यासाठी, भगवत प्रेमाचं भगवत भक्तीचं कर्ज चुकवण्यासाठी नाथांकडे यावं इतका नाथांचा अधिकार। आणि उत्तम रीतीने प्रपंच करता करता देखील उत्तम अशा प्रकारचा परमार्थ साधता येतो हे नाथाने आपल्या अनुभवातून दाखवून दिलं की प्रपंच सोडण्याची वगैरे काही गरज नाही, परमार्थही नेटका करता येतो प्रपंच करत असतानाच। आणि असे नाथ आपल्याला अधिकारवाणीने सांगतात, अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा, तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा, अनंत करेवर द्याया भक्ता पाशी नित्य उभा, कास धरा विश्वासे याची
देणार नाही दगा. आणि शेवटच्या चरणात नाथ म्हटले, मानव देही साधन हे करी एका जनार्दनी गा. प्रामुख्याने या शेवटच्या चरणावरती आज यथामती निरूपण करणारे, कारण भक्ताची अनन्यता कशी हवी, अनन्य भाव कसा हवा, हे गेल्या अनेक दिवसांच्या कीर्तन सेवेमध्ये हा विषय मांडून झालेला आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये. अर्थात मी मांडणारे तो विषय मांडून झालेला नाही असा माझा दावा नाही, तरी काही वेगळं थोडंफार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे की जे थोडंसं आख्यानालाही अनुलक्षण असेल असा प्रयत्न त्याच्यामध्ये. भक्ताची अनन्यता, भक्ताचा अनन्य भाव की भगवंता तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही हा भाव मनामध्ये असणं, या नामे अनन्यता. अन्याश्रयम त्यागा इति अनन्यता अशी अनन्यतेची व्याख्या केलेली आहे. असा अनन्य भाव असला तर तारक होऊन रक्षण करणारा असा भगवंत अनंत असताना ह्या कमलाकर देण्यासाठी आपल्याला उभा आहे. आपण त्याची विश्वासपूर्वक त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे. नाथ म्हटले, का सधरा विश्वास याची देणार नाही दगा. अनेक अनेक उदाहरण आपल्याला पुराणामध्ये किंवा आत्ताच्याही काळामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि मग असं करत करत हा दुर्लभ असा मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झाला. मग मानवदेही साधन हे करी एका जनार्दनी का, असं जेव्हा नाथ म्हणतात, बरेच वेळा हा मानवदेह जो आपल्याला मिळालेला आहे, परत आमच्या रानडेबाईंनी छान सांगितलं की अतिपरिचया जवतने अशी माणसाची अवस्था होते की सहजपणे मिळालाय, प्राप्त झालाय, त्यामुळे त्याची किंमत आपल्याला समजत नाही. अनायास श्वास चालू आहे त्यामुळे श्वासाची किंमत समजत नाही. दुर्दैवाने कोणावरती भगवंताच्या कृपेने वेळ येऊ नये, परंतु जेव्हा अशी वेळ येते, जेव्हा श्वासाची किंमत मोजायला लागते माणसाला, आजच्या काळात जरा जास्तीत जास्ती प्रकर्षाने जाणीव व्हायला लागले माणसाला हळूहळू कुठेतरी. तो श्वास अनायास जोपर्यंत येतोय तोपर्यंत त्याची किंमत नाही. आणि मग हॉस्पिटलची लाखो रुपयाची बिलं पाहिल्यानंतर डोळे पांढरे व्हायला येतात. त्या भगवंताला किमान आपण धन्यवाद तरी मानणार आहोत का आपण त्याचे? ॲटलिस्ट थँक्यू तरी बाबा, तुझ्या कृपेने दिन उगवेवा, तुझ्या कृपेने सर्व श्वास चाललाय, किमान आपण त्याचे आभार तरी मानणार आहोत का? तेवढे तरी आपण कृतज्ञ आहोत का? राहूया, मला वाटतं तेवढं तरी कृतज्ञ भगवंताच्या प्रती. मानवदेही उत्तम असा मानवदेह मिळाला, पण दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की जसं आमच्या त्या गोसावीनंदन महाराजांनी म्हटलं, देव गजानन ध्यायी प्राण्या. तो प्राण्या हा शब्द माणसाला योग्य आहे असं वाटायला लागतं काय काय वेळेला. आमच्या बहिणाबाई अडाणी होत्या हो, त्यांनी सहज म्हणून ठेवलं, मानसा मानसा कधी वशील माणूस. आपल्याला वाटतं काय माणसा माणसा कधी वशील माणूस म्हणजे काय, पण आज तीच प्रार्थना प्रकर्षाने पुढे येऊन लोकांना म्हणावीशी वाटते, नाही का? दुर्दैवाने माणसा इतका कृतज्ञ आणि नीच, थोडासा शब्द जड वाटेल आपल्याला, पण तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगितलं तर मग त्याच्यापेक्षा माझा शब्द तुम्हाला थोडा सौम्य वाटेल. तुकाराम महाराज म्हटले, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाहीतरी काय थोडी श्वान शुकर आहे बापुडी. अरे जन्माला येऊन तू काय केलंस बाबा? तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, त्या भगवंताचे आभार मान, त्या विठ्ठलाचा दास हो, नाहीतरी काय थोडी म्हटले श्वान शुकर आहे बापुडी. पण तुकाराम महाराजांच्या पुढे जाऊन मी म्हणेन की श्वान शुकर परवडली अशी म्हणावी, इतकी वाईट प्रकारे काही माणुसकीला कलंक लावणाऱ्या घटना समाजामध्ये घडतात आणि मग बहिणाबाईंच्या वेळी सार्थ वाटायला लागतात. आंब्याची कोय पेरल्यानंतर आंब्याचं झाड उगवतं, वाघाचा बछडा पुढे जाऊन वाघच होतो, पण माणसाचा मुलगा, त्याच्यावर किती मुलगा मुलगी, नाही तर त्याच्यानंतर परत आणखीन प्रॉब्लेम होतात. मुलगा मुलगी जो कोण असेल तो, त्याच्यावरती जसे संस्कार केले ते संस्कार करून सुद्धा तो पुढे माणसासारखा वागेल का नाही, शंका नाही, शंका वाटते मनामध्ये. म्हणून बहिणाबाईंनी तीच शंका उपस्थित केली, मानसा मानसा कधी वशील माणूस. आणि मग आमच्या समीर सामंतांनी तीच प्रार्थना लिहिली, हीच अमुची प्रार्थना न हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसापरी वागणे, माणसासम वागणे.
म्हणजे एवढी किमान अपेक्षेप्रमाणे आलं की माणसाने किमान माणसासारखं वागावं, बाकी परमार्थाच्या गोष्टी खूप लांब राहिल्या महाराज. नाथ महाराज म्हटले की अरे बाबा तुला उत्तम असा नरदेह मिळाला, त्यात तो कशासाठी मिळाला तर काही भगवंताविषयी जाणून घ्यावं, काही परमार्थाविषयी जाणून घ्यावं. कारण अन्य कोणत्याही प्राण्यामध्ये संभवत नाही, त्याला ती बुद्धीचा भाग नाही तो. मग दिलेली बुद्धी माणसाने कशासाठी वापरावी. परंतु बरेच वेळा माणूस ऐहिक सुख उपभोगाच्या साधनांमध्ये इतका रममाण होतो, इतका रममाण होतो की हा देह म्हणजे मी असं समजायला लागतो. त्या अंतरीचा जो परमात्मा आहे त्याला विसरून जातो की ज्याच्यामुळे हे सर्व चाललंय. चाले शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवे ते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन कोणता. तेवढं सोडून माणूस बाकी सगळं करतो, कारण त्याला असं वाटायला लागतं की हे सगळं चाललंय ते माझ्या सत्तेने चाललंय. महाराज म्हटले नाही, माणसाची देह चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. प्रत्येकाला वाटतं की हे सगळं माझ्यामुळे चाललंय. नाही बाबा, ही सर्व चैतन्य शक्ती परमेश्वराच्या रूपाने जी सर्व स्थिरचरामध्ये व्यापून उरली तीच तुझ्यामध्ये आहे. तू एक साधन आहे, मानव देहा फक्त साधन आहे, पण तो साधन चांगल्या मार्गाने वापरलं तर. नाहीतर कवी वर्णन करतात, अरे जीवा, अरे जीवा सांग तू मला, अरे जीवा सांग तू मला, आपुले स्वहित कधी करणार. अरे जीवा सांग तू मला, अरे जीवा सांग तू मला, आपुले स्वहित कधी करणार. नरतनु व्यर्थ जाणार काळ खाणार, नरतनु व्यर्थ जाणार काळ खाणार. अरे जीवा सांग तू मला, अरे जीवा सांग तू मला, आपुले स्वहित कधी करणार. नानाविध देखुनी सोयी, नानाविध देखुनी सोयी, रमशील जरी त्या ठाई, रमशील जरी त्या ठाई. वेड्या मग होईल घाई, वेड्या मग होईल घाई. दंडील शिपाई वेळ तुला ती, वेळ कठीण येणार. नरतनु व्यर्थ जाणार काळ खाणार, नरतनु व्यर्थ जाणार. उत्तम ही मानव काया, उत्तम ही मानव काया. असं म्हणतात पापपुण्य समान झालं की नरदेह मिळतो. मग उत्तम अशी मानव काया मिळाली, त्याचं सार्थक करायचं का नाही करायचं हे तू ठरवायला पाहिजे. म्हणून कवी प्रश्न विचारतात, अरे जीवा सांग तू मला, आपले स्वहित कधी करणार. प्रश्नचिन्ह आहे पुढे. नरतनु व्यर्थ जाणार, अरे अशीच जाण्यासाठी आहे का बाबा रे. नाही तुझ्या कुटुंबासाठी, नाही गावासाठी, नाही समाजासाठी, नाही देशासाठी, कशासाठी सुद्धा उपयोग नाही. 4 वाक्यात जर तुझं चरित्र संपणार असेल, आला आला प्राणी जन्मासे आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. हा उत्तम असा नरदेह मिळाला. कबीरेने सांगितलं फक्त की इतका अधिकार होतो कबीरांचा. चदरिया झिनी रे झिनी, ये राम राम, ये राम नाम रस भीनी. ध्रुव प्रह्लाद सुदामाने उडी. बाकीच्या सगळ्यांनी ही चादर ओढली, पण ती मूर्ख मैली किनी. पण कबीर म्हणतात की ध्रुव प्रह्लाद सुदामाने उडी, शुकदेवने निर्मल किनी. असे काही अपवाद सोडले. कबीर म्हणतात दास कबीरने ऐसी ओढी जू की तू किरदिनी. अधिकारीने सांगतात की मला जशी शुद्ध स्वरूपामध्ये ही चादर, देवरूपी चादर मिळाली, तशीच्या तशी मी ती भगवंताला अर्पण केली. ज्ञानोबा माऊली म्हणती ना, कानोबा तुझी गोंगुडी चांगली, आमासी का दिली वांगुडी रे. तोच भाव कबीराने त्या पदामध्ये व्यक्त केला.
असे काही अपवाद सोडले तर मग काही सत्कीर्ती मिळवणार का तू मानव देहामध्ये आल्यानंतर? कारण असं म्हणतात, सूरत से कीरत बडी बिनपंख उडत जाय, सूरत तो जाती रही कीरत कभी न जाय. सूरत आई 4 दिवसाची आहे, ती एकदा गेली की गेली. मग ते फेअर अँड लवली का काय ग्लो अँड लवली काही लावा त्याच्यावरती, केस काळे करायला 15 मिनिटांमध्ये काही लावा, ते तात्पुरतं होईल. परंतु एकदा चैतन्य अर्पून गेलं शरीरामधलं, हा सूरत असे कीर्तपडी बिनपंख उडत जाय, ती कीर्ती सदैव दळवत राहते. आणि ही ताकद फक्त नरदेहामध्ये आहे. नेत्या नरदेहाची काय लायकी आहे हो? लोक 8 तास श्वास ठेवायला मागत नाहीत. एकदा चैतन्य अर्पून गेलं की एखादा पशु, एखादा ढोर मरून पडलं तर त्याच्या कातड्याचे जोड तरी होतात. पशु का होत पनय्या नरका कचुना होय, लगेच उचला म्हणतात. दुर्दैवाने हल्ली त्याला सुद्धा हात लावायला लोक घाबरतात. मग काही सेवाभावी लोक पुढे येऊन तो संस्कार करतात. पण म्हटले या मानव देहाच्या करणीमध्ये एवढी ताकद आहे, जो नर करणी करे सो नरका नारायण बने जाय, एवढी ताकद या नरदेहामध्ये आहे. त्याचं सार्थक करावं असं जर वाटत असेल, उत्तम ही मानव काया, स्टेशन बघ आले सखया, स्टेशन बघ आले सखया. हरी भक्ती तिकीट घे त्वरित पहा हे 6 चोर अनिवार्य. नरतन व्यर्थ जाणार काळ खाणार, नरतन व्यर्थ जाणार काळ खाणार. अरे जीवा सांग तू मला आपुले सहित कधी करणार, अरे जीवा सांग तू मला आपुले सहित कधी करणार. त्यामुळे नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर महाराज म्हटले, एकनाथ महाराज म्हटले, मानवदेही साधन हे करी, एका जनार्दनी गा मुखामध्ये नित्य त्या भगवंताचं नामस्मरण असावं. आणि मूळ पद्यामध्ये नाथ बाबा आपल्याला हाच संदेश देतात. अनन्य शरण हरिघाय हरिदाय, हरिलाहु अनन्य शरण हरिघा, अनन्य शरण हरिघा, हरिला अनन्य शरण हरिघा. तारक तो जगदीश्वर जान, तारक तो जगदीश्वर अनन्य शरण हरिघा. मानव देही साधन हे करी, मानव देही जनार्दनी
महाराजांचा गजर करूया. शिवहर रे शिवहर रे सांब सदाशिव शिवहर रे शिवहर रे शिवहर रे सांब सदाशिव शिवहर रे शिवहर रे शिवहर रे सांब सदाशिव शिवहर रे सांब सदाशिव शिवहर रे सांब सदाशिव शिवहर रे शिवहर रे सांब सदाशिव शिवहर रे शिवहर रे शिवहर रे सांब सदाशिव शिवहर रे नमः पार्वती पते हर हर महादेव. जयोस्तु ते उषा देवते 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 देवी दयावती महन मंगले देवी दयावती महन मंगले देवी दयावती महन मंगले जयोस्तु ते उषा देवते. प्रातःकाळची रमणीय अशी वेळ आश्रमामधला सुरम्य असा परिसर ओघवतीच्या तरावरती आश्रमातले शिष्यगण भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य देतात. बरोबर पाण्यामध्ये ओघवतीमध्ये उभे आहेत नदीमध्ये उभे आहेत. पाण्याचा मंद असा होणारा आवाज वाहणाऱ्या पाण्याचा नुकतंच कुठे उदयाच्या नाळ आलेलं असं ते सूर्यबिंब आणि त्या उगवत्या सूर्याला साक्षी देऊन सूर्यनारायण महाराज की. स्नान संध्यादी सर्व शिष्यवर्गाचं कर्म झालं. नेहमीच्या परिपाठाप्रमाणे सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं, नमस्कार आणि नित्याचा परिपाठ व्यायाम सुरू झाला. भगवान सूर्यनारायणाचं एक एक नाव यावं, त्या त्या एक एक नावानी ओम मित्राय नमः. मित्र रवी सूर्य भानु हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्राकर भास्करेभ्यो नमः म्हणून एक एक नावानी
आणि शेवटी प्रार्थना करावी सूर्यनारायणाची, आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. नित्याचा परिपाठ होता आणि अर्थात हे सर्व जे वर्णन चाललंय ते प्राचीन कालामधलं आहे. तेव्हा गुरुकुल पद्धती होती. गुरुकुलामध्ये सर्व शिष्य शिकतायत. आत्ताच्या शिक्षणाबद्दल काही बोलावं असं नाही. पूर्वी गुरु आणि शिष्य अशी जोडी होती. कालांतराने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या गुरुजनांना चांगल्या अर्थाने मास्तर असं म्हणायचे. चांगल्या अर्थाने म्हणतोय मी. आम्हाला अमुक एक मास्तर शिकवायला होते, अशी जुन्या पिढीतली अनेक मंडळी सांगतात की त्यामुळे आम्ही सुधारलो. त्या मास्तरांचे स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये गुरुजी झाले. ठीक आहे, गुरुला पुढे जी चिकटला, शिष्याचा पुढे विद्यार्थी झाला, मान्य. पुढे मग कालांतराने अगदी आत्तापर्यंत गुरुजी आणि ज्या कोण शाळेमध्ये महिला शिक्षक असतील त्यांना बाई म्हणायची पद्धत होती. आम्हाला अमुक बाई शिकवायला होत्या, या होत्या, त्या होत्या, किंवा आम्हाला अमुक गुरुजी शिकवायला होते. इथपर्यंतही कालखंड चांगला आहे. आत्ताचा वाईट अशातला भाग नाही. परंतु परिस्थिती कशी बदलत गेली. गुरुजी आणि विद्यार्थी हे ना आता संपलं. हळूहळू कंत्राटी शिक्षण पद्धती आली. शिक्षणामध्ये शिक्षक पण कंत्राटी नेमायला लागले बरं. आणि मग विद्यार्थ्यांचे झाले परीक्षार्थी. म्हणजे हा कसा ग्राफ आहे बघा, चढताय का उतरताय, मी त्याच्यामध्ये शिरत नाही खोलामध्ये. परंतु ते परीक्षार्थी झाले आणि इकडे कंत्राटी शिक्षक होते. शाळेचा निकाल 100% लागला तर अनुदान मिळणारे. हा, मग परीक्षार्थी होते ते काय म्हणायला लागले, तुम्ही कशाला शिकवायच्या फंदात पडताय. पूर्वी परीक्षेला आडून कॉप्या द्यायचे, व्हिडिओ यायचे टीव्हीवरती. ते सांगतोय, टीव्हीवरती बघितलेल्या घटना. शिड्या लावून खिडकीमधून कॉप्या टाकल्या जायच्या. पुढे एवढं भीर वाढत चालला विद्यार्थ्यांचा की त्या परीक्षार्थ्यांचा की कशाला म्हटलं, तो पेपरच आम्हाला द्या ना, परीक्षेमधलं काय नाही तेवढंच द्या, नाही का. हा काय म्हणायचा शिक्षण पद्धतीचा. आणि या वर्षी तर म्हटले परीक्षा घ्याव्यात की नाही घ्याव्यात, अजून संभ्रम आहे. आज 2 तास लाईट गेलं त्यामुळे परीक्षा आता काहीतरी त्या 17 का 18 तारखेला व्हायच्यात समथिंग. असो, तर सांगायचं तात्पर्य असं, गुरुकुलामध्ये विद्यार्थी असल्यामुळे 24 तास गुरु आणि शिष्य हे एकमेकांबरोबर असायचे. आपले गुरुजी कसे वागतात, कसे बोलतात हे ते शिष्य बघायचे, त्याप्रमाणे ते अनुकरण करायचे. आपले शिष्य आपलं अनुकरण करतात हे गुरुजनांना माहिती असल्यामुळे गुरुजी देखील अनैतिक किंवा चुकीचं वागत नव्हते. त्यामुळे एक प्रकारची शिस्त, एक प्रकारचं शिस्तीचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये होतं आणि एक नैतिकतेचं बंधन गुरुजनांमध्ये होतं. नाही तर वर्गामध्ये लेक्चर द्यायचं तंबाखू कसा वाईट आहे आणि जरा हे उदाहरण 16 म्हणायचं, इकडे बार भरायचा आणि यायचं शिकवायला. हा, कुठे गेली ते तंबाखू मुक्ती तुमची. त्यामुळे नैतिकतेचं आचरण 24 तास गुरु आणि विद्यार्थी एकत्र असल्यामुळे होत होतं. आणि अशा वातावरणामध्ये फक्त शिक्षण हे वेदाध्ययनच होतं अशातला भाग नाही. आत्ता जसं सांगितलं तसं विद्यार्थ्यांकडून नियमितपणे व्यायाम, कारण शरीर संपदा महत्वाची, ती जर चांगली असेल, मन सुदृढ असेल तर त्या मनावरती चांगले संस्कार होणारे अशा कथा सांगितल्या जायच्या. अशा प्रकारचे त्यांच्या पुढे दृष्टांत ठेवले जायचे. त्याचबरोबर उत्तम अशा प्रकारचं त्यांच्याकडून व्यायामाबरोबर युद्ध कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं, संगीत शिकवलं जायचं, काही औषधी वनस्पतींची ओळख किंवा आयुर्वेदासारखं काही औषधी वनस्पतींची माहिती त्यांना दिली जायची, जेणेकरून विद्यार्थी तो सर्व गुण संपन्न व्हावा. बाहेर पडल्यानंतर त्याला जगामध्ये कसं वावरावं, कसं वागावं, मगाशी सांगितलं तसं माणसाने माणसाशी माणसासम वागणे सर्व शिक्षण या गुरुकुलाच्या पद्धतीमध्ये दिलंच जात होतं. त्यामुळे वेगळे कुठचे संस्कार वर्ग, वेगळे कुठचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास घेण्याची गरज तेव्हा वाटत नव्हती. आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सर्व झालं. आपल्या ज्येष्ठ शिष्यांच्या मार्गदर्शनाखाली जे इतर विद्यार्थीगण होते ते त्याप्रमाणे वागत असत. आणि नित्याचा परिपाठ झाल्यानंतर सर्व शिष्य एका
ओळीमध्ये जिथे त्यांचं वेदाध्ययन चालत असे त्या ठिकाणी येऊन बसले आणि आश्रमामधून गुरुजींची स्वारी आली आणि गुरुजींनी वेदाध्ययनाला सुरुवात केली, वेदांचं अध्यापन करायला सुरुवात केली, विद्यार्थ्यांनी शिकायला सुरुवात केली. त्यांच्या मागून म्हणायचं, आपली मौखिक परंपरा आहे वेदांची, एका मुखातून गुरुमुखातून शिष्यांच्या पर्यंत जायचं. त्यामुळे हे ज्ञान आत्तापर्यंत तसेच्या तसं चालत आलं. त्याला कारण मौखिक रीतीने संथा दिली जायची. तसा रुद्राचा अध्याय चालू होता. ओम शंच मे मयश्च मे प्रियंच मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रंच मे श्रेयश्च मे. के गुरुजी सांगतायत आणि त्यांच्या पाठून शिष्य म्हणतायत. अनुवाद पूर्ण झाला, त्याप्रमाणे संथा घेऊन झाली आणि गुरुजीने सांगितलं, विद्यार्थी गण हो, आज आपण आपलं जे अध्ययनाचं कार्य आहे ते इथेच थांबवणार आहोत. सगळ्या शिष्यांच्या मनामध्ये शंका दिसली चेहऱ्यावरती. का बरं? साधारणपणे अजून कमीत कमी 2 ते 3 घटका तरी जे अध्यापन चालायचं ते आज गुरुजी असं का सांगतात लगेच थांबवायचं म्हणून? बरं, ते आजच्या काळातले विद्यार्थी नव्हते. आजच्या काळात आम्ही सांगितलं की आजचा पिरियड तुम्हाला ऑफ आहे, मुलं दुसऱ्या क्षणाला पसार होता. तो गुरुजी का म्हणतात असं की आज इथे थांबूया? गुरुजींनी स्पष्टीकरण दिलं की आज एक थोडासा एक हृदय प्रसंग आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तो असा म्हटला तर आनंदाचा असा क्षण आहे. आपल्या आश्रमामधला अतिशय तुमच्या वडील भावासारखा, वडील बंधूसारखा असणारा तुमचा सहाध्यायी आज त्याची विद्या पूर्ण करून त्याच्या स्वगृही जाणार, गृहस्थाश्रमाला सुरुवात करणार. आणि गुरुजीने हाक मारली, नाभागा या बरं इकडे. नाभागाला गुरुजींचा चरणस्पर्श केला आणि गुरुजींनी सांगितलं की हा नाभाग आपल्या सगळ्यांना तर माहिती आहेच. अनेक वेळा मी जेव्हा काही अन्य कामामध्ये व्यस्त असेन तेव्हा तुमचा रोजचा परिपाठ घेण्याचं काम देखील या नाभागाने केलंय. आणि आज मात्र 14 वर्षाची विद्या पूर्णपणे संपादन करून हा आपल्या आश्रमामधून आता त्याच्या स्वगृही जाणार. म्हणून त्याला निरोप देण्यासाठी आपण इथे थांबलोय. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोला. नाभागाला सांगितलं तुला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोललास तरी चालेल. अनेक साहित्यांनी आपलं मत असं सांगितलं की नाभाग अतिशय हुशार, विद्वान, आमच्यापेक्षा ज्येष्ठ असून सुद्धा कधी ज्येष्ठत्वाची भावना त्याने आमच्यावरती लादली नाही. आम्हाला प्रसंगी समजेल अशा भाषेमध्ये आम्हाला सांभाळून घेऊन त्यांनी शिकवलं. नाभाग म्हणतो, मी काय बोलू म्हटला माझ्या गुरुजींविषयी, माझ्या गुरुमातेविषयी. माझ्या एका डोळ्यात आसू आहे आणि एका डोळ्यात हसू आहे. आनंद अशासाठी की आता मी इतके वर्षांनी माझ्या स्वगृहामध्ये जाणार, गृहस्थाश्रमी होणार म्हणून आनंद आहे. परंतु हा आश्रम सोडून मी जाणार. मला म्हटले अजून आठवतो दिवस, बाबाने मला मुंजी बंधनानंतर लगेच या आश्रमामध्ये आणलं. बाबांचा हात मी घट्ट पकडून ठेवला होता. बाबा मी इथून जाणार नाही, मी तुमच्या बरोबरच परत जाणार, मी आश्रमामध्ये राहणार नाही. पण बाबांनी हट्टाने निगराने सांगितलं, माझा हात चिडकारला. तेव्हा मला थोडं वाईट वाटलं. काय बाबा निष्ठुरेमध्ये मला एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या लांब सोडून परत चाललेत असं तेव्हा माझ्या मनामध्ये आलं होतं. परंतु आता इतके वर्ष इथे राहिल्यानंतर मला असं वाटतं की गुरुजींनी माझी वडिलांप्रमाणे आणि गुरुपत्नीनी माझी मातेप्रमाणे माझ्या काळजी घेतली. देवची हा गुरु माझा, माझा देवची हा गुरु माझा, माझा देवची हा गुरु माझा. एकदा मला अंगामध्ये ज्वर होता तेव्हा गुरु
पत्नी माझ्या जवळ बसली. एक नव्हे, दोन नव्हे, 3 दिवस रात्रंदिवस जागरण केलं. माझ्या कपाळावरती त्या गरम पाण्याच्या कोमट पाण्याच्या घड्या ठेवल्या कपाळावरती. माझ्या उशाशी बसून राहिली. माझी आई जेवढी काळजी घेतली तितकीच काळजी माझी या मातेने घेतली. हो, गुरुपती ही माय आणि गुरुजींनी तर माझं पितृवत पालन केलं. सर्व प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे असणारं मला दिलं. आज मी आता इथून जातोय खरा, परंतु माझ्या मनामध्ये या आश्रमाच्या स्मृती नित्य राहतील. तुमच्या सगळ्यांच्या आठवणी नित्य राहतील. नाभागाने एवढं बोलला आणि गुरुजींना वंदन केलं. गुरुजींच्याही डोळ्यामध्ये अश्रू तळलं. ओक्षवंत व्हा नाभागा, खूप मोठे व्हा. माझ्याकडे जेवढं जेवढं काही होतं तेवढं सगळं तुम्हाला मी दिलंय. आता या जगाच्या व्यवहारामध्ये तुम्हाला जायचंय. तुम्ही उत्तम अशा प्रकारचं वेदांचं अध्ययन केलं होतं, परंतु एक लक्षात घ्या, दक्षिणेच्या मोहामध्ये पडू नका. आपलं ज्ञान हे समाज हिताकरता वापरा. आपल्या आई वडिलांची नित्य सेवा करा आणि तुमच्या कुळामध्ये जी शिवोपासना चालत आलेली आहे ती शिवोपासना नित्य चालू ठेवा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. नाभागानी आणि सगळ्याच आश्रमातील शिष्यगणांनी, गुरुजींनी, गुरुमातेनी नाभागाला निरोप दिला. त्याला सोडायला अगदी पुढपर्यंत आले आणि नाभाग आता वेस ओलांडून पलीकडे जाणार. तेवढ्यात त्याला कोणीतरी परत आपलं उत्तरी ओढतंय असं वाटलं. सहज म्हणून नाभागाने पाठी वळून पाहिलं. एक गाईचं पाडस होतं आणि ते पाडसाने त्याचं उत्तरीय पकडलेलं आणि त्याला जणू काही सांगत होतं, नाभागा इथून नको जाऊस ना. मूक जनावर होतो, त्याला बोलता येत नव्हतं, पण त्याच्या डोळ्यामधले भाव नाभागाने वाचले. नाभागाने त्याच्या मस्तकावरती हात फिरवला. म्हटले, बाबा रे, मला आता इथून जायला पाहिजे. मी परत येईन, परंतु आता शिष्य म्हणून नाही, इथे राहायला नाही, कधीतरी येईनही परत मी, परंतु आता मात्र मला जाऊन द्या. आता मात्र मला या पाशामध्ये अडकवू नका. म्हणजे तिथले केवळ शिष्यगण, गुरु एवढंच नव्हे तर पशु पक्षी प्राणी या त्यांनाही लळा लावलेला होता नाभागानी. आणि नाभाग परत निघाला. परत एकदा वळून पाहिलं. गुरुजींनी दोन्ही हात उंचावून नाभागाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला. म्हटले, कल्याण मस्तू, कल्याण मस्तू, कल्याण मस्तू. आणि आता नाभाग झप 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 पावलं टाकत अरण्याची वाट होती आणि तिकडून निघाला. आणि हळूहळू आता त्याला आपल्या गावाकडच्या जुन्या आठवणी आणि आपण मोंजी बंधनातून इथे आल्यानंतर आता परत जाईपर्यंत आपले आता सर्व वाट बघत असतील. आपले आई वडील, आपले बंधू, आता त्यांचं लग्नही झालं असेल. या सर्व त्यांच्या मनामध्ये एक एक विचार घोळायला लागले. मंद मंद ये समीर जागवीत आठवणी, मंद मंद ये समीर जागवीत आठवणी, मंद मंद ये समीर जागवीत आठवणी. विकसित मधु गंधलहर स्वर्ग सुखाच्या लहरी, मंद मंद ये समीर जागवीत आठवणी, मंद मंद ये समीर. आणि हळूहळू जसा गावाच्या जवळ यायला लागला, मंदिराचे कळस दिसायला लागले नाभागाला. झळझळती कळस दूर, झळझळती कळस दूर, येता परिसर जवळी, येता परिसर जवळी, येता परिसर जवळी, येता परिसर जवळी. बघरे बघवीर हारता, बघरे बघवीर हारता, बघरे बघवीर हारता, बघरे बघवीर हारता. आली जणू तव नगरी, मंद मंद ये समीर जागवीत आठवणी. या आठवणीमध्ये रममाण झाला नाभाग.
आपले आई वडील आपली वाट बघत असतील, आपले बंधू आपले वाट बघत असतील, आपण कधी येऊ आणि कधी त्यांना जाऊन भेटू. लक्षात घ्या, 14 वर्षाचा काळ होता. 14 वर्षाच्या काळामध्ये नाभागाची आणि त्याच्या घरातल्या मंडळींची भेट नाही. कारण आश्रमाचा नियमच असा कडक होता की अगदीच काही दुर्मिळातली दुर्मिळ घटना घडली आणि जर शक्य असेल तरच आश्रमातून त्या शिष्याला सोडलं जायचं. त्यामुळे 14 वर्षानंतर आपल्याला सगळे भेटणार. जागवीत आठवणी प्रिय बांधव स्वजनतात, प्रिय बांधव स्वजनतात, भेटता दिठी दिठी प्रिय बांधव स्वजनतात, प्रिय बांधव स्वजनतात. स्वजनतात भेटता दिठी दिठी, भेटता दिठी दिठी. मातृपितृदेवताही मातृपितृदेवताही बघतील डोळे भरून. सज्ज उभी स्वागतास, सज्ज उभी स्वागतास, माझी ही प्रिय नगरी. मंद मंद ये समीर जागवीत आठवणी, मंद 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 ये समीर. झाडीला रामतिने का वनीमधलं मूळ पद आहे, त्याच्या शब्दामध्ये आख्यानाला अनुसरून थोडेसे बदल केलेत फक्त. नाभाग निघाला, मनामध्ये आठवणींचा कल्लोळ दाटलेला आणि गावातल्या खुणा 14 वर्षामध्ये थोड्याफार बदलल्या होत्या. परंतु घराची जाणारी वाट मात्र तशीच होती, ती त्याच्या लक्षात होती अर्थात. आणि गावामधून जाणारे अनेक लोक त्याच्याकडे पाहत आहेत. दाढी मिशा वाढलेल्या, जटाभार वाढलेला, आणि कोणी त्याला ओळखतच नव्हतं. त्याच्या शेजारच्या राहणाऱ्या, ज्याला तो लहानपणी त्यांना काकू म्हणायचा, त्या काकूनी पटकन त्याला नमस्कार केला. हो म्हटले, मला कसा नमस्कार करता? नाही म्हटले, तुम्ही कोणीतरी ऋषी मुनी दिसता कोणतरी. एवढं तेज या नाभागाच्या चेहऱ्यावरती. नाभागाला मनातल्या मनात हसायला आलं. आणि आता म्हणतो, आपल्या घरी जाऊ तेव्हा आपल्या सर्वजण भेटतील. आणि घरापर्यंत आला. घरापर्यंत आला मात्र, आणि पाहिलं तर घर तर तेच आहे, परंतु 2 दरवाजे घराला दिसले. आपण घर चुकलोतच नाही ना, जागा चुकलो तर नाही ना. परंतु आंबरवृक्ष तर तोच आहे, बकुलीचं झाडही तेच आहे, बकुळ फुलाचं झाडही तेच आहे. आपण आपल्याच घरात आलोय, पण ही 2 दारं कशासाठी? म्हटलं असेल काही. आणि प्रभातकाली निघालेला नाभाग पोचायला जवळपास माध्यान्ह उलटून गेली. आणि दारावरती नाभागाने टकटक केली. अरे कोणी आहे का घरामध्ये? कोणी आहे का? अरे मी आलोय, मी. कोणी आहे का घरामध्ये? आणि दरवाजा उघडला गेला आणि आतून आवाज आलाय, कोण आहे? काय कटकट आहे? नाभागाने पाहिलं, त्याचा मोठा भाऊ होता. नाभाग म्हटला, बहुतेक याने मला ओळखलेलं नाहीये. अरे मला ओळखले नाहीस काय? अरे काय म्हटले, काही याचक यायची काही वेळ आहे का नाही? जरा कुठे माधानीचं जेवण घ्यावं, जरा कुठे वामकुक्षी घ्यावी. तर म्हटले, याचक कधी येतात? अरे दादा, मला ओळखलं नाहीस का? अरे मी नाभाग. क्षणभर पाहिलं मोठ्या बंधूंनी. हा हा म्हटले, बरोबर. आज 14 वर्ष आणि तू तुझी विद्या पूर्ण करून इथे आलायस. बरोबर आहे म्हटले. दारामध्येच उभा होता असा. आपला भाऊ इतके वर्षांनी आत घरात आलाय, त्याला घरामध्ये घ्यायचं देखील सौजन्य या ज्येष्ठ बंधूंनी दाखवलं. अरे दादा, मला ओळखलं नाहीस का? मी नाभाग. आणि दादा काय रे, हे घराचे
2 भाग कशासाठी, 2 नारळ कशासाठी? आणि आई कुठे आहे, बाबा कुठे आहेत? नाभागा रे, आलायस तो शांत हो. आई कुठे विचारू नकोस. आई 2 वर्षापूर्वी गेली. दादा, आई गेली? अरे मला कळवायचं तरी रे. ते काय कळवायचंय? हा आश्रम किती लांब आहे म्हटलंय तुझा. हा, जायला 1 प्रहर, यायला 1 प्रहर. तुला निरोप पाठवायचा कधी, तू यायचास कधी, आणि तुझं दर्शन होणार कधी आईचं, आणि पिकलं पान कधीतरी गळून पडणार. अरे दादा काय बोलतोस? अरे दादा, मौंजी बंधनाच्या वेळेचा आईला मी शब्द दिला होता रे. मातृभोजनाच्या वेळी आई माझी नकशिकांत अशी दागिन्याने नटलेली माझी आई, मातृभोजनाच्या वेळी मला घास भरवलं नाही. आणि त्या रात्री मी तिला सांगत होतो, आई मी गुरुगृही जाणार नाही. तेव्हा आईने मला सांगितलं, नरे नाभागा, वेडा आहेस का तू? अरे शिकायचं, खूप मोठं व्हायचं, आपल्या बाबांसारखं व्हायचं, नभग ऋषींसारखं व्हायचं, नाव कमवायचं, त्यासाठी शिकायला पाहिजे. आणि त्या रात्री मी आईला वचन दिलं, आई मी नक्कीच तुझ्या म्हणण्याप्रमाणे मोठा होईन, वेदविद्या पदे पारंगत होईन, 14 वर्ष तू म्हणते तशी विद्या मी शिकून येईन. आणि आज मी आलोय तर तू दादा म्हणतोस की आई नाही म्हणून, आई गेली म्हणून. आणि काय रे, काय घराची अवस्था अशी. मी काय अपेक्षेने आलो होतो, घरामध्ये आई असेल, बाबा असतील, तुम्ही असाल, माझे पुतणे मला काका काका म्हणून मला बिळकतील. अरे बाबा, तू गेल्यानंतर ते बरंच काही येऊन गेले. आमची लग्न दोघांची झाली, मुलं बाळ झाली. त्याच्यानंतर किती दिवस म्हटल्या ताप सहन करायचा, भांड्याला भांडं लागतं, भांड्याला भांडं लागतं, किती दिवस सहन करायचं. शेवटी वाटणी करून टाकली, त्याचा तो माझा मी. एकीकडे आई, एकीकडे बाबा. आई 2 वर्षापूर्वी गेली, सगळं वाटून घेतलं. बाबांना म्हणत होतो राहा म्हणून, परंतु बाबाच म्हणायचे माझा नाभा घेईल, माझा नाभा घेईल. म्हणून तुझ्या वाट्याला नाभा, तुझ्या वाट्याला बाबा, आणि ते शेतघर असं दिलेलं आहे. बाबा तिकडे असतात. अरे मग त्यांची कोण काळजी घेतं का? अरे त्यांना शिधा बेळ दिलाय बाबा, तेवढी काळजी आहे आम्हाला. कधीतरी जातो आम्ही, एवढं काही आम्ही. कळलं दादा, कळलं तुला काय म्हणायचंय ते. मी काही वाटणीच्या अपेक्षेने इथे आले नव्हतो. मी आलो होतो या घरामधलं गोकुळ पाहण्यासाठी. परंतु आई तर गेली. बाबा म्हणतोस की तू शेतघरामध्ये एकटा आहेत आणि वाटणीला बाबा दिलंस, म्हणतो ठीक आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव ही आपली संस्कृती आहे, ही बाबांची सेवा करीन. तडक निघाला नाभाग त्या पर्णकुटीच्या दिशेने. होता 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 संध्याकाळची वेळ आली. पर्णकुटीस ती जेमतेम जेमतेम दार लावलेलं न लावलेलं दार किलकिलं केलं. हाक मारली, बाबा बाबा मी आलोय नाभाग. परंतु आतून काही प्रतिसाद येईना. दार उघडत होतं ते उघडलं. सूर्याची तिरपी किरण थोडीशी त्या खोलीमध्ये पडली आणि नाभागाने डोळे विस्फारून पाहिलं. एखादी वळकटी जशी आपण बांधून ठेवतो तर काहीतरी वळकटी सारखं एक कृश शरीर नाभागाला दिसलं. हे आपले बाबा आहेत, आपले वडील आहेत. याच्यावर नाभागाचा विश्वास असेना. जवळ गेला, हाताने हलवून त्या कृश आकृतीला बस्त केलं. बाबा ओळखलत मला? मी नाभाग. अरे बाबा नाभागा आलास? अरे आता वय परत मला ऐकूही कमी येतं आणि थोडी थोडी दृष्टीही कमी झाली रे. आणि असा एकटा येऊन पडलोय. कधीतरी हे 2 जण येतात, कधीतरी येतात, पण बाकी कोणी लक्ष देत नाही. पण तू आलास ना? अरे मी त्यासाठी थांबलो होतो. आलास लेकरा तू, पाहतो मी वाटुनी तुझी बाळा. नाभाग दाखवनी नेमज प्राथिलेत दाका. बाबा बाबा आता असं नाही बोलायचं. मी आलोय ना. होई कसली शेवटची भाषा बोलताय तुम्ही? मी आलोय ना आता. आणि नाभागाने सर्वप्रथम ती पर्णकुटी स्वच्छ केली, ऊन पाणी केलं, वडिलांना नावमोकू घातलं
हुनून खिचडी वडिलांना घातली स्वतःच्या हाताने रांधून. दुसऱ्या दिवशी आश्रमाच्या पर्णकुटीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आणि बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, आता मी आलोय ना, काही काळजी करू नका. मी गुरुगृही फक्त वेदाध्ययन केलं असं नाही, वेगळ्या प्रकारच्या विद्या, औषध विद्या देखील मला येते. नाडी परीक्षेने तपासलं आणि योग्य अशा प्रकारचे औषधी काढे लेप वडिलांवरती उपचार चालू केले. वडिले हळूहळू नभग ऋषी ते बरे व्हायला लागले आणि आश्रमामध्ये नित्य शिवपूजा होऊ लागली. भगवान शिवांचं नामस्मरण, रुद्राचं आवर्तन, मैमनाचं आवर्तन होऊ लागलं आणि अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये ही दोघं राहू लागली. आणि एक दिवस त्या पर्णकुटीच्या दारामध्ये राजाचे काही सैनिक येऊन उभे राहिले. सैनिक आलेले पाहताच पापवीर माणसाला भय वाटतो. दारामध्ये अचानक पोलीस आला समजा तर, ज्याला नेहमीची सवय असते वाऱ्या करायची त्याला काय वाटत नाही, या 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 साहेब, त्याचं नेहमीचं सेटिंग असतं नाही का. हे अचानक सैनिक उभे राहिलेले पाहिले आणि काय म्हटले, काय झालं? काही नाही म्हटले, आपल्या नगरीमध्ये एक मोठा यज्ञ संपन्न होतोय, परंतु आम्ही तुम्हाला अतिशय आदराने महाराजांचं बोलावणं घेऊन आलोय. यज्ञाच्या 6व्या दिवशी कोणतं कार्य करावं, कोणत्या अशा प्रकारचा मंगलविधी करावा या संबंधीचा काही प्रश्न उभा राहिलाय. विद्वज्जनांमध्ये काही मतभेद होत आहेत, तो शास्त्रार्थ करावा आणि या एवढ्या पंचक्रोशीमध्ये आपल्या एवढा विद्वान कोणी नाही, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलोय. नभग ऋषींना म्हणजे आपल्या वडिलांना नाभागांनी वंदन केलं. बाबा जाऊ? अरे जा ना, का नाही? तुझ्या विद्येचा उपयोग जर समाज हितासाठी होत असेल तर निश्चित जा. शास्त्राला अनुकूल न्याय निवाडा तू करशील याची मला खात्री आहे. आणि नाभाग त्या नगरीमध्ये पोहोचले. उत्तम अशा प्रकारचं यथोचित स्वागत नाभागाचं केलं. शास्त्रार्थाचे सर्व धांडोळा घेतला आणि योग्य अशा प्रकारचा निर्णय सगळ्या विद्वानांना मान्य झाला. सगळ्या विद्वानांचं एकमत झालं त्या निर्णयावरती. हे सुद्धा महत्वाचं आहे, विद्वानांचं सहसा एकमत होत नाही. आणि राजाला आनंद वाटला की आपलं कार्य पूर्ण होतंय, मंगल कार्य पूर्ण होतंय. आणि नाभागाचा यथोचित असा सत्कार केला, वस्त्रप्रवण दिली, उत्तम अशा प्रकारचे जड जवाहीर अलंकार नाभागाला दिले. आणि नाभाग परत आपल्या वडिलांकडे पर्णकुटीकडे येण्यासाठी निघाला. हा मार्ग होता अरण्याचा. अरे अरण्यातून येता येता मनामध्ये विचार चालू आहे की आता उत्तम अशा प्रकारचं द्रव्य मिळालं, आता आपला खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रम चालू झाला, आता अर्थार्जनही आपण करायला लागलो. जसं आपल्याला गुरुजींनी सांगितलं होतं की चांगल्या मार्गाने धन कमव आणि ते चांगल्या कार्यासाठी, सत्कार्यासाठी खर्च कर. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्माने अर्थ मिळवावा, धर्माने सांगितलेला काम करावा आणि त्याने त्या योगाने मोक्षापर्यंत जावं. हे सर्व करताना धर्माची जोड द्यावी. आणि हे सर्व विचार नाभाग मनामध्ये घोळवतोय. आता उत्तम अशा प्रकारचं मी वडिलांना चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवू शकतो असा विचार मनामध्ये करतो. तेवढ्यामध्ये थांब थांब रे थांब तापसा, म्हटलं काय आहे, कुठे चालला सगळं घेऊन? एक साधारण 6.6 फूट उंचीचा एक किरात आणि त्याच्यापेक्षा उंच असणार त्याचं त्रिशूळ. ते त्रिशूळ त्या नाभागाच्या पुढे रोवलं. कुठे चालला? हा, कोणाचं धन आहे? तुझ्या मालकीचं आहे होय? हा, इथे टाक सगळं. नाभाग म्हणतो हे मला राजाने आदराने सत्काराने मोठ्या प्रेमाने दिलेलं माझं धन आहे. अरे हाट म्हटलंय, तुझं कुठचं धन आलंय? हा, दिसतोस तो दाढी मिशा वाढवलं, चांगला विद्वान दिसतोस की. हा, पण तुला काही समजतं का? म्हटले हे माझं धन आहे. किरात म्हणतो तुझी खात्री वाटत नसेल ना, तो तुझ्या
वडिलांना जाऊन विचार, मी पण जातीचा किरात आहे, त्रिशूळ इथे लावतोय, धन इथेच ठेवायचं. वडिलांना विचारायचं, वडील जर म्हटले धन तुझं इथं घेऊन जायचं. किरातानी त्रिशूळ त्या वरती रवला. घर तसं जवळच होतं. नाभाग गेला, वडिलांना विचारलं. नभगाई उच्चतम अशा पारमार्थिक अवस्थेमधले होते, पारमार्थिक क्षेत्रामध्ये होते. त्यांनी ध्यान लावलं आणि लक्षात आलं. नाभागाला सांगितलं, नाभागा, हा जो किरात आहे तो कोणी सामान्य नाही. तू अन्य कोणताही किंतु परंतु मनामध्ये आणू नकोस. असाच तडक जा, काही न करता साष्टांग नमस्कार त्या किराताला घाल. त्याप्रमाणे नाभाग गेला, किराताला साष्टांग नमस्कार केला आणि वर पाहतोय तर किराताने रूप पालटलं होतं. कैलास राणा शिवचंद्र मोहळी, फणींद्र माथा मुगुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी, नमः पार्वती पते हर हर महादेव. किराताने रूप पालटलं. नाभाने सांगितलं, हे धन तुमचंच आहे, बाबा मला बोलले. अरे नाभागा, तुझी थोडीशी परीक्षा घेतली, म्हटलं तुला ज्ञानाचा काही अहंकार झालाय का काय पाहावा. परीक्षा घेतल्याशिवाय असंच कोणाला काही करू नये. आजपर्यंत कुळाचारामध्ये चालत असलेली शिवभक्ती तू तुझ्या मार्फत चालू ठेवलीस, मातृऋण फेडलेस, पितृसेवा केलीस. या सर्व भाग्यानी तुला मी प्राप्त झालो. प्रसन्नोस्मी वरमृही. तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तुला काय हवा तो वर मागून घे. आणि पुन्हा एकदा नाभागाला आपल्या गुरुजींचे शब्द आठवले की जे काही करायचं ते स्वतःसाठी नाही. हा उत्तम असा मानवदेह मिळाला, तो फक्त स्वतःसाठी नाही व्यय करायचा. भगवंता महादेवा प्रसन्न झालाच आहात तर म्हटले एक करा, मी माझ्यासाठी असं काहीच बघत नाही. तुम्ही प्रसन्न झालाच आहात तर सर्वांसाठी एकच मागतो. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिव सुंदरा, जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा. बस माझे म्हणा करुणा करा, या सर्वांना तुम्ही माझं म्हणा. बस भगवंता, तुम्ही एकदा आपलं म्हटलं ना भक्ताला, की भक्ताला दुसरं काहीच नको. आणि एक करा म्हटले. आदित्यया तिमिरात भादित्यया तिमिरात. या तिमिरामध्ये, अज्ञानरूपी तिमिरामध्ये जे लोक चाचपडत आहेत त्यांना ज्ञानरूपी प्रकाश, ज्ञानरूपी सूर्य तुम्ही व्हा. ऋग्वेदया हृदयात भासृजनत्व द्या द्या. या आर्यभूमी सुजलाम सुफलाम व्हावी. सर्व अरिष्ट दैन्य, सर्व दुःख नष्ट व्हावं भक्तांचं, आणि सुखाचे समाधानाचे दिवस दाखवावे. ही माझी आर्यभूमी, हे माझं अखिल जग पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम व्हावं, हेच मागणे. बस सुजनत्व द्या द्या आर्यता, अनुदारिता दुरिता हरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वेश्वरा सर्वेश्वरा. हाच भाव नाथांना अपेक्षित आहे की मानव देहाचं साधन करून काय करावं तर म्हटले सार्थक करावं देहाचं आणि परमेश्वर चरणी लीन व्हावा देह. मन हेच मूळ पद्यामध्ये नाथ मागतात. मानव देही साधन एका जनार्दन निघा, हरिला अनंत शरण निघा, हरिला अनंत शरण निघा, हरिला अनंत शरण शरण निघा, शरण निघा. आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. आमचे सहकलाकार तबल्यावरती माझे मित्र भालचंद्र बाळ, ऑर्गनवरती आमचा तरुण मित्र विराज कोपरकर, आणि आमचे सर्व कीर्तन कला परिमंडळाचे सदस्य. पुन्हा एकदा संधी दिली, वेळ बराच पुढे गेलाय, 15-1 मिनिटं पुढे गेलाय, त्याबद्दल
क्षमस्व. जय मागणं जगद्गुरु तुकाराम महाराज निमित्त त्याचा आपण मागायचं. हे चिदान देगा देवा तुझा विसर्ग भावा संपदा संत संत देवा तुझा म्हणे गर्भवासी सखे झाला स्वतःकार करता वाचा विनाची सर्वांगी सुंदर उच्चे सुराची शोभे माळ जय देव जय देव. आता धर्म सख्या तुझ्या प्रती हा नम्र प्रतेने असे इच्छा हो तशी मानसी कसे हा देह तुमचा असे राजाधिराज रामचंद्र